आपल्या निर्णयाने चर्चेत आणि तितकेच वादात असलेले डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आता अफगाणिस्तानमधल्या एका एअरबेसवर पडली आहे। तालिबाननं बगराम एअरबेस अमेरिकेला द्यावा, नाहीतर परिणामानं तयार व्हावं असा इशारा ट्रम्प यांनी देऊन टाकलाय। अर्थात त्याला तालिबानकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय। मात्र सैन्य माघारी घेतल्यानंतरही अमेरिकेला बगराम एअरबेस का हवाय? अमेरिकेसाठी हा एअरबेस इतका महत्त्वाचा का आहे? आणि अमेरिकेला जर बगराम एअरबेस मिळाला तर नेमका हा धोका कोणासाठी आहे? जाणून घेऊया एक रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांचा तालिबानला इशारा। बगराम एअरबेसवरून अमेरिका तालिबान वादाची ठिणगी। अमेरिकेसाठी बगराम इतकं महत्त्वाचं का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव आता बगराम एअरबेसवर आलाय। अफगाणिस्तानातील बगराम एअरबेस अमेरिकेला पुन्हा आपल्या ताब्यात हवंय। बगराम एअरबेस पुन्हा सक्रिय करण्याचा विचार अमेरिका करत आहे। अमेरिका सरकार बगराम एअरबेस पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी यूके मधील चेकर्समध्ये ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत आपला मनसुबा सांगितला। ट्रम्प यांचा हा खुलासा चीनसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, कारण चीनचं अण्वस्त्र बनवणारं ठिकाण बगरामपासून अवघ्या 1 तासावर आहे। अफगाणिस्तानातनं अमेरिकी सैन्य वापसीनंतर 4 वर्षांनी ट्रम्प यांनी बगरामबाबत भाष्य केलं। त्यावेळी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनावरही ट्रम्प यांनी टीकास्त्र डागलं। बगराम अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। 1950च्या दशकात सोव्हिएत संघानं हा एअरबेस बनवला होता। अमेरिकी सैन्याच्या अल कायद्यावरील हल्ल्यानंतर 2001 ते ऑगस्ट 2021 पर्यंत अमेरिका आणि नाटोच्या अभियानाचं हे मुख्य केंद्र राहिलंय। अमेरिकेचं सर्वात मोठं लष्करी तळ म्हणून बगरामची ओळख होती। हवाई डिस्टन्सच्या माध्यमातून 1 तासापेक्षा सुद्धा कमी अंतरावर चीनचे या बागराम एअरबेस पासून महत्वाच्या अशा न्यूक्लिअर फॅसिलिटीज, त्याचबरोबर मिसाईल फॅसिलिटीज आहेत। आणि शिंजांग पर्यंतमधल्या चीनच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट ॲसेट्सवर जर नजर ठेवायची असेल तर अमेरिकेला बागराम एअरबेसवर एक प्रकारे वर्चस्व मिळवणं हे अत्यंत फायद्याचं ठरू शकतं। दुसऱ्या बाजूला रशिया सारखं त्यांचं शत्रू राष्ट्र हे सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्स मध्ये नेमकं काय कारवाया करतंय, कशा प्रकारे जे आहे मार्गक्रमण करतंय हे पाहण्यासाठी सुद्धा बागराम एअरबेस हे अमेरिकेला महत्त्वाचं ठरतं। इतकंच नाही तर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की बगराम जगातील सर्वात मोठ्या एअरबेस पैकी एक आहे, ज्याचा सर्वात मोठा रनवे मजबूत कॉन्क्रीट आणि स्टील पासून बनलाय। या एअरबेसचा रनवे 3.6 किलोमीटर लांब आहे, जो मोठे लढाऊ विमान आणि मालवाहू विमानांच्या सेवेसाठी सक्षम आहे। दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बगराम एअरबेस आम्हाला अफगाणिस्तानसाठी नाही तर चीनसाठी हवं असल्याचं म्हटलं। त्यामुळे बगराम एअरबेस जर अमेरिकेच्या हाती गेलं तर चीनसाठी असा कोणता धोका होऊ शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यातनं चीनच्या अण्वस्त्र चाचणी केंद्राकडे बोट दाखवलंय। हे क्षेत्र चीनच्या उत्तर पश्चिम विंजियांग भागात सीमेपलीकडे 2000 किलोमीटर अंतरावर आहे। याच जागी चीननं 60 वर्षांपूर्वी आपली पहिली अणुचाचणी केली होती। 2017 पासून या भागात नव्या इमारती आणि रस्ते उभारले जात असल्याचं उपग्रहांनी टिपलेल्या चित्रात दिसतंय। दरम्यान ट्रम्प यांनी बगराम ताब्यात घेण्याचा मानस बोलून दाखवल्यानंतर तालिबाननीही ट्रम्प यांना उत्तर दिलंय। बगराम एअरबेसच काय, 1 मीटरही जमीन अमेरिकेला मिळणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलं। त्यामुळे बगराम एअरबेसवरनं तालिबान आणि अमेरिकेत सुरू झालेला वाद चर्चेतनं सुटतो की ट्रम्प काही आक्रमक भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।